मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे, लक्षात ठेवा। आणि माझा मोबाईल नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे, तोही एकच आहे, 9850015558। आजची तारीख आहे 28/4/2005, वार सोमवार आणि सकाळी 6:13 झालेले आहे। 5 वाजला आज उठलो, स्नानविधी आटोपला, पूजन अर्पण झालं आणि आपली भेट घ्यायची इच्छा असतेच, उत्सुकता असतेच। नित्य नवीन काय द्यावं हा एक प्रश्न असतो, परंतु अनेकांचे मोबाईल पण येतात ते याविषयी, आणि म्हणून त्याच याच्यावर आपण आज बोलणार आहोत। विषय आहे यंत्रसिद्धीचा। स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय म्हणजे आम्ही विनामूल्य 3 यंत्रसिद्धी देत आहोत। अगोदर देत होतो, गुढीपाडव्यापासून 3रं यंत्र प्रसिद्ध झालेलं आहे, ते पण आपण 3 यंत्र विनामूल्य देत असतो। ज्यांना काही द्यायचं असेल ते देऊ शकतात, त्याबद्दल वाद नाही, परंतु यातील एकही पैसा आम्ही आमच्या स्वतःसाठी, संसार तर आता राहिलाच नाही आहे पत्नी गेल्यामुळे, म्हणून आम्ही तो खर्च करत नाही, दान धर्म करतो। असो, यंत्रसिद्धी माहिती मार्गदर्शन असं आहे की मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा सुरुवात करूया। यंत्रसिद्धी 3 आहे, एक मोठं यंत्र आणि 2 लहान यंत्र आहे। आता एक मोठं आणि 2 लहान काय आहे, तर ज्योतिषशास्त्रात जी मापं दिलेली असतात, साईज दिलेली असते, प्रमाण दिलेलं असते, वजन दिलेलं असते, त्याप्रमाणे आहे। नाही तर मोठं यंत्र आम्हालाही लहान करायचं केलं असतं आणि ते कमी किमतीत झालं असतं, मूल्य कमी लागलं असतं, परंतु ते शास्त्राला धरून झालं नसतं। म्हणून मोठं यंत्र मोठे साईजचं, 2 लहान यंत्र जी साईज आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ते। या यंत्रावर कुठलाही भाग चिटकवू नका किंवा नाहीसा करू नका, कारण वजन माप मूल्य याच्यावर आहे आणि प्रत्येक अंशावर याच्यावर जे पूर्ण यंत्र आहे ते अभिमंत्रित केलेलं आहे। एखादं तुम्ही फूल चिटकवलं, काही चिटकवलं किंवा काही कागद लावला तर तेवढा भाग अप्रभावित होईल आणि मग पूर्ण, जसा आंब्याला एका ठिकाणी डाग बसला की तो आंबा आपल्याला फेकावा लागतो, तो नाहीसा होतो, त्याचप्रमाणे आहे। यंत्रसिद्धी ही सर्वव्यापी सर्वसिद्धीसाठी आहे, सर्व जाती धर्म समूहासाठी आहे, कारण ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे। ही यंत्रसिद्धी अंधाऱ्या कोठडीत लावू नका, देवघरात नाही लावली तरी चालेल। ही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे, कारण की काय की आपल्या घरामध्ये काही माणसं येतात, व्यक्ती येतात, वस्तू येतात, एखादी मांजर येते, एखादं कुत्रा आपण पाळलेला असतो, शेतकऱ्यामध्ये काही जनावरं पण असतात, मग ते बाहेर कुठून तरी येत असतात, कुठेतरी जन्म झालेला असतो, मग त्यांचं अशुभत्व आपल्या घरामध्ये संसारामध्ये होत असते। म्हणून त्याचं शुद्धतेचं प्रमाणासाठी ही यंत्र पहिल्या हालमध्ये सर्वांना दिसेल अशी लावावी। आपलं शाप असेल, ज्वेलरचं शाप असेल, किराणा माल असेल, स्टेशनरीचं दुकान असेल, लॉन्ड्रीचं दुकान असेल, केश कर्तनाला असेल, ब्युटी पार्लर असेल, आपल्याला ऑफिस असेल, लक्झरी बुकिंगचं ऑफिस असेल, रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल, माल वाहतुकीचं कार्यालय असेल, ज्योतिष कार्यालय असेल, पूजापाठ करण्याचं कार्यालय असेल, पहिल्या हॉलमध्ये मंदिर असेल, काहीही असो, तिथेच ही लावायची आहे, पण मात्र काच फ्रेम करूनच लावायची आहे। काच फ्रेम याच्यासाठी लावायचे की यंत्राला नजर टोक लागत नाही, बाधा होत नाही, आणि यंत्र ही स्फटिकात रूप झाल्याने ती प्रभावित होतात आणि लवकर प्रभावित झाल्याने आपल्याला ती सहज लाभदायक भाग्यकारक ठरत असतात।
यंत्रसिद्धीचा उद्देश आता मी तुम्हाला दाखवत आहे, आजपर्यंत दाखवलं नाही, पुष्कळांनी मागितली आहे. ही यंत्रसिद्धी आहे, ही मोठी यंत्रसिद्धी आहे. परम भाग्यम लक्ष्मी कवच शंकराचार्य निर्मित आहे, पेंटिंग आपण केलेली आहे आणि हे तिथून अभिमंत्रित झालेलं आहे. याच्यावरचा मंत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. ओम ब्रह्म ब्रह्मांड स्वरूपे लक्ष्मी स्वामिनी त्रिकाल भुवने नारायण कुबेर मानिनी सर्वव्यापी सर्व सर्वाणी धनदायिनी कुटुंबादी वसुंधरे भाग्यलक्ष्मी गृहिणी कांतिनी सदा फुले सदा बरस बरसे कल्याणी नमो नमात नमाय सब जन नमानी रिद्धी सिद्धी वरद वरदे नमो नमात वरदानी सदा नमो सदा मने परम ब्रह्मस्वरूपिणी. याचा अर्थ तुम्हाला सहज कळेल की हे किती महत्त्वाचं, किती अमूल्य आहे. याचं मूल्य करता येणार नाही, परंतु आपली श्रद्धा असेल तरच ही मागवावी, नाही तर मुळीच मागवू नये, कारण याचा अपमान होईल आणि अपमान झालेला दोषकारक ठरतो. श्रद्धा ही परिपूर्ण असायला हवी. थोडी श्रद्धा, क्षणापुरती श्रद्धा, काही दिवसापुरती श्रद्धा अशी नको, कायमस्वरूपी. कारण ही यंत्रसिद्धी आपल्याला चालणार आहे, आपल्याला वंश परंपरागत चालणार आहे, सर्वांनाही चालणारे असलेले सर्व जाती धर्माला चालणार आहे. मंत्राचं स्वरूप तुम्हाला आलंच. असे ही यंत्रसिद्धी आहे, असे ही यंत्रसिद्धी आपण बघत आहोत. अशी ही यंत्रसिद्धी ही पहिली आहे. आपण दुसरी यंत्रसिद्धी जी दिली होती ती सर्व कार्येषु लक्ष्मी सिद्धी यंत्र. सर्व कार्येषु लक्ष्मी सिद्धी यंत्र आपण बघू शकता. किती सुंदर प्रिंटिंग आहे, किती खर्च याच्यावर आला असेल याची कल्पना तुम्ही करा. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं महत्त्व मलाही किती होतं आणि जनसामान्यालाही किती होतं यावरून आपल्याला कळते. तिची इच्छा होती, ती असती तर तिच्या हस्ते आपण याचा शुभारंभ केला असता, परंतु ती नाही. स्वर्गवासी झाल्यामुळे तिची मनोइच्छा पूर्ण करणं आपलं काम आहे, तुमचं पण कार्य आहे. आता यावरील मंत्रजाप असा आहे. ओम ब्रह्म ब्रह्मांड स्वरूपे सर्व कार्य स्वामिनी त्रिकाल भुवने कार्येश्वराय मानिनी सर्वव्यापी सर्व सर्वाणी कार्यदायिनी कुटुंबाती वसुंधरे भाग्यलक्ष्मी कार्याणी कांतिनी सदा फुले सदा बरस बरसे सर्व कार्य सिद्धानी नमो नमाथ नमाय सब ग्रह ग्रहाणी रिद्धी सिद्धी वरद वरदे कार्य कार्यादत वरदानी सदा नमो सदा कार्य यश ब्रह्म स्वरूपाणी. अगदी अमूल्य असा हा मंत्र आहे. माता कामाख्या देवी महंत सर्वव्यापी यांच्या आकलनातून, त्यांच्या बुद्धी सामर्थ्यातून, ग्रंथ परंपरेतून, पारंपरिक अवस्थेत ज्योतिषशास्त्राला अनुसरून ही यंत्रसिद्धी आहे. यंत्रसिद्धी अगदी सुंदर आहे. त्या अशी यंत्रसिद्धी आपल्याला कुठे मिळणार नाही, किती मूल्य दिलं तरी. उत्कृष्ट कागदावर आहे आणि हे आम्ही खास करून विनामूल्य देत आहोत. याकडे आपण लक्ष द्या. पत्नीचा स्वर्गवास झाल्यामुळे मला आता स्वार्थ राहिलेला नाही. ती काही सोबत घेऊन गेली नाही आणि मी पण काही घेऊन जाणार नाही. घेऊन जाणार आहे तुमचं सहकार्य, तुम्ही जो माझ्या मनोगताशी मनोगत साधतात ते, तुमचा आधार मला मिळतो तो, तुमचे स्मरण, तुमचं आठवण मी घेऊन जाणार आहे. 76 वय आहे, एकाकी हवं असो. हे तिसरं यंत्र गुढीपाडव्याला प्रसिद्ध झालं. हे तिसरं यंत्र बघा. हे तिसरं यंत्र असत असताना श्री लक्ष्मी भाग्य वर्धतेय त्रिकाल काले त्रैलोक्य योगे ब्रह्मांडे धनस्वामी नाथा कुबेरेश्वराय जीवन आयुष्य कुटुंब भावे सुख शांती समृद्धी दया प्रदाय समस्त ऐश्वर्य कनककांता वैभव
समृद्धी महालक्ष्मी माता मालिनी सदा सर्वदा बरसे संतान योगे परंपरा प्रदाय लक्ष्मी माता कल्याणी। हा मंत्र जाप फार पुरातन प्राचीन असा आहे। याला शोधण्याला कित्येक वर्ष गेलेले आहे, कारण मनाला भावेल आणि मनाला आनंद देईल, संसार उत्कृष्ट होईल, संसार समृद्ध होईल, आपल्या घरातील सर्व सदस्य सुख समृद्धी आरोग्य संपन्न दीर्घायुषी राहतील, परंपरागत राहतील, परंपरागत दोष नाहीशी होतील। आपल्याकडे एखादं आपण धान्य आणलं, भाजीपाला आणला, तो कुठला तरी असतो, त्याच्यात अशुभत्व असते, आपण तो घरामध्ये संसारामध्ये नेतो, किचन पावतर नेतो आणि मग ते अशुभत्व तेथे असते आणि त्याचं अन्न पदार्थ झाले तरी ते मग आपल्या शरीरात जातात। मग असं कळत न कळत आपल्याला अशुभत्व सोसावं लागते, भोगावं लागते त्याचे परिणाम। पैसा कुठे येईल काही सांगता येत नाही, म्हणून पैसा ज्या जागी येतो त्या जागी, म्हणून सर्व दुकाने व्यवसाय व्यापारी स्थाने कारखानदारी उद्योग त्या ठिकाणी ही यंत्रसिद्धी लावली म्हणजे त्या पैशाचं रूपांतर हे शुद्ध स्वरूपात होईल आणि मग ते आपण संसारात वापरू आणि ते शुद्ध स्वरूपात असलेले चरण पैसा संपत्ती लक्ष्मी ही आपल्याला वरदायिनी ठरेल, सुख समृद्धी देणारी ठरेल, अशुभत्व निवारण करणारी ठरणार आहे। एखाद्या कळत न कळत आपल्या घरात मांजर येते, ते 4 घरं फिरून येते, कुठलं घर कसं असते आपल्याला माहिती नसते, एखादा उंदीर लहानसा येतो, एखादा प्राणी येतो, काही सांगता येत नाही कसं काय होईल, कुठून अशुभत्व होईल। जी माणसं आपल्याला नको असतात ती माणसं आपटून आपल्या घरी येतात, तास दोन बनतात, चहा पाणी सुद्धा करावं लागते। मग असं अशुभत्व असलेलं घर वास्तू कशी आपल्याला अशुभत्व देईल। एखादा डबा आहे आणि त्या डब्यामध्ये भरलेला आहे धान्य म्हणा साखर म्हणा, धान्य भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण साखर भरण्याचा प्रयत्न केला तर ते उतू जाईल, सांडलं जाईल, मग तो भांड जे आहे तो डबा आहे तो आपल्याला रिकामा करावा लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये साखर भरली जाईल। म्हणून आपल्या घरात जे अशुभत्व आहे ते अगोदर निवारण करावं लागेल, तेव्हा शुभत्वाचं आगमन होईल। म्हणून परिपूर्ण अशुभत्व निवारण्याचं सामर्थ्य, आरोग्य संपन्न होण्याचं सामर्थ्य, लक्ष्मी सदा बरसण्याचं सामर्थ्य, लक्ष्मी स्थिर राहण्याचं सामर्थ्य, मनातील इच्छा पूर्ण होण्याचं सामर्थ्य, घरात वादविवाद होऊ नये याचं सामर्थ्य या यंत्रसिद्धीमध्ये आहे। ही यंत्रसिद्धी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या समोरच झालेली आहे। तिसरं यंत्र हे काय, हे माता कामाख्याला काही दुरुस्ती वगैरे चाललेली आहे, तिथून आश्रम दूर गेले आहे, मणिपूरमध्ये गेलेले आहे, काही कारणास्तव यंत्रसिद्धी तिसरी अभिनेत्रीत होणं राहून गेलं होतं आणि ती आता आली, तिच्या मागे आली। त्याच्या अगोदरही काही वाटली गेलेली आहे, नाही असं नाही, परंतु ते संपल्यावर आता माझं वय 76 आहे, लक्षात घ्या। आता मी उद्या आहे, या क्षणात आहे, उद्या नाही आहे असं भरोसा नाही द्यायचा, कारण त्यात मी एकटा राहिलेलो आहे, मला पाठिंबा नाही, सहकार्य नाही, कोणी नाही। मानसिकता कमजोरी शारीरिक तर होणारच आहे, परंतु प्रेरणा आहे, तिची इच्छा होती, शेवटची अंतिम इच्छा, त्याच्या अनुसार मी एक कार्य सुरू ठेवलेलं आहे। म्हणून पुण्याची ही यंत्रसिद्धी प्रिंट करणं आणि प्रसिद्ध करणं माझ्याकडून होणार नाही, जेवढी आहे तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे। असो, यासाठी 7x11 आतून कापड लावलेलं हिरव्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचे पाकिटे बाजारात मिळतात, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, संपूर्ण पिनकोड नंबरसह, त्याच्यावर 25-30 रुपयाची पोस्टाची तिकिटे लावा आणि ही तिकिटे लावल्यावर त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा, माझा पत्ता मुळीच लिहू नका। हे पाकिट दुसऱ्या पाकिटात लावा, त्याच्यावर माझा पत्ता विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 पिनकोड नंबर टाका, 9850151558 हा मोबाईल नंबर टाका आणि हे स्पीड पोस्टाने माझ्याकडे येऊ द्या। माझ्याकडे आल्यावर आपल्या पाकिटामध्ये ही यंत्रसिद्धी आम्ही टाकून तुमच्याकडे पाठवून द्या। एक सूचना तुम्हाला करावीशी वाटते, काही जण नुसते रिकामे पाकिटं पाठवतात,
आता हे रिकामं पाकिट आलं तर हे कशासाठी आलं हा एक प्रश्न पडतो. म्हणून 2 शब्द आपण लिहायला हवे. माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते, मागे तुम्ही यंत्रसिद्धी नेली आहे 2, त्याच्यावरून तुम्हाला किती लाभ झाला, काय लाभ झाला याचं 15-20 ओळीमध्ये आपलं मनोगत आणि आपला फोटो, आपला मोबाईल नंबर, आपण काय करतात ते लिहा. याच्यामुळे काय होईल, इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि मला समाधान मिळेल. म्हणून पुण्याच्या वाटामध्ये तुम्ही सहभागी व्हा. वर्तमान स्थितीत पुण्याचे क्षण येतात पण आपण पुण्य स्वीकारत नाही. म्हणून पुण्य स्वीकारण्याची ही संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि हे मार्गदर्शन हे व्हिडिओ प्रसारण आपल्याला जागतिक स्तरावर न्यायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य मला हवं आहे. मी तर विनामूल्य कार्यक्रम करत आहे. आपलं सहकार्य एवढं करा तुम्ही की हे प्रसारण अधिकाधिक लोकांना, अधिकाधिक नातेवाईकांना, अधिकाधिक समाजाला, असं सतत सर्वांना वेळ काढून प्रसारण करा. म्हणजे येतात लाखो लोक सहभागी होतील आणि मग हे प्रसारणाचं पुण्य आपल्याला लाभ मिळेल. याच्यासाठी काही खर्च करण्याची गरज नाही आहे. आपली फक्त इच्छा असायला हवी, बाकी काही नाही. आता मी 5 वाजता उठतो, तुमच्यासाठी व्हिडिओ जारी करतो, रात्री बेरात्री करतो, 12-1 वाजता सुद्धा करतो, 2 वाजता सुद्धा करतो. हे आपल्याला माहीत आहे. हे कशासाठी करतो, मला वास्तविकता 76 आहे, उद्या मला स्वर्गवास आहे, मला माझ्या पत्नीजवळ जायचं आहे, मला काही गरज नाही तशी. परंतु नाही, काहीतरी ठेवून जावं, तुम्हाला देऊन जावं, तुम्हाला आशीर्वाद द्यावा, लखलख आशीर्वाद द्यावा, ही इच्छा तिची पण होती. ज्या मेडिकल क्षेत्रामुळे तिचं निधन झालं, किती मोठं सामाजिक नुकसान त्यांनी केलेलं आहे. समाजाचं नुकसान केलं, जाती समाजाचं नुकसान केलं, अनेक धर्मियांचं नुकसान केलं. अशी ही आजही राक्षसी प्रवृत्तीची लोक आहे. आता कर्मकांडी त्यांच्यानुसार त्यांना मिळेलच, याच्यावर माझा विश्वास आहे. पण ते कर्मकांडी पाहण्याचं भाग्य मला मिळालं पाहिजे ही इच्छा आहे. त्यात तुमचं सहकार्य मला हवं आहे. यंत्रसिद्धी ही काच फ्रेम करून लावायची आहे. अभिमंत्रित असल्याने तुम्हाला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. आपण कुठल्याही वारी कुठल्याही वेळी लावू शकतात, पण शक्यतो लवकरात लवकर आपल्याला मिळाल्यावर लावा. काच फ्रेम चांगली करा, उत्कृष्ट करा, कारण ही यंत्रसिद्धी आहे. याच्यात काटकसर करू नका. चांगली सुंदर दिसते, जसं सुंदर तुम्हाला हवं आहे संसार, सुंदर तुम्हाला सुख हवं आहे, सुंदर तुम्हाला लाभ हवा आहे, आकर्षक याच्यामध्ये असलं की तुम्हाला त्याचप्रमाणे सुंदरता प्राप्त होईल, आपल्या मनोइच्छा पूर्ण होते. हे कुठल्याही दिशेला लावायची. 1 इकडे लावलं, 2 मागे लावली, 2 पुढे लावली, 1 इकडे लावलं, 2 एका रांगेत लावलं, आपल्याला जशी जागा असेल त्याप्रमाणे. पण जागा असेल अशाचप्रमाणे लावत असताना एक लक्षात घ्या, ही यंत्रसिद्धी आपण ही आहे, ही यंत्रसिद्धी आपण लावलेली आहे. अशा जागेवर लावा, अशा उंचीवर लावा. अशा उंचीवर आपण ही यंत्रसिद्धी लावली म्हणजे ह्या यंत्रसिद्धीकडे आपल्याला खाली हात ठेवायचा आहे आणि मंत्रजाप करायचा आहे. कारण हा लाभ, आपला हात हा लक्ष्मीचा हात असतो, यशाचा हात असतो. याच हाताने पैसा येतो, लक्ष्मी येते, संत येते, ते सर्व कार्य करतो. म्हणून असं करायचं. त्रिकाल काले त्रैलोक्य योगे ब्रह्मांडे धनस्वामिनी नाथा कुबेराय, कुबेरेश्वराय जीवन आयुष्य कुटुंब भावे सुख शांती समृद्धी दया प्रदाय, समस्त ऐश्वर कनक कांता वैभव समृद्धी महालक्ष्मी माता मालिनी, सदा सर्वदा बरसे संतान योगे परंपरा प्रदाय लक्ष्मी माता कल्याणी. असं लावलं म्हणजे आपल्याला, इतक्या उंचीवर लावलं म्हणजे आपल्याला त्याचा हात पुरेल. कारण आपण सर्व कार्य ह्या हाताने करतो, 2 हाताने करतो. हे निसर्गाने आपल्याला, परमेश्वराने हात दिलेले आहे. या हाताचा, या संपत्तीचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे आणि म्हणून हे स्पर्श अत्यंत आवश्यक आहे. असं आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझ्या पत्नीचं स्मरण आपणही करत असतात. काही व्हॉइस मेसेजही मला देतात. पुण्याची ताई आहे, बंगलोरला राहते, ती पण व्हॉइस मेसेज करते. काल डोंबिवलीची ताई होती,
पुष्कळस ताईंनी संभाषण केलं, आधार दिला, मला खूप बरं वाटलं। असो, सगळ्यांना सुख शांती लाभो, दीर्घायुष्य लाभो, मनातील इच्छा पूर्ण हो, आरोग्य संपन्नता लाभो, सर्व तऱ्हेची सुख समृद्धी आनंद सुख समाधान आपल्याला प्राप्त हो, हीच स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या सह माझे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे। पुन्हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया, यांना आजच्या कार्याचं समापन करूया।